नवरात्रीत 9 दिवसात हे उपाय केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल। देवीला नवरात्रीत कोणते 9 माळे घालाव्यात? घरात घट बसवण्याचे काही आपल्याला नियम पाळायचे असतात। सर्वप्रथम नवरात्रीत जर घरात घट बसवला तर ज्योत अखंड असायला पाहिजे। आपल्या घराचा दार बंद करून कुठेही जायचे नाही। घरात एक व्यक्ती तरी असायलाच पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या घरात मादक पदार्थ किंवा कुठलाही मांसाहारी पदार्थांचं नवरात्रीमध्ये सेवन करायचे नाही। देवी गादीवर बसली असल्या कारणाने आपल्याला पलंग जो आहे त्यावर झोपायचे नाही, खाली जमिनीवरती झोपायचे आहे। त्यासोबत आपण घटाला पाणी घालतो, पूजा किंवा घटाला पाणी घालणार तर 1 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड आपल्याला घटाला पाणी घालायचे आहे। 7व्या माळीला देवीला कडकण्या व 9व्या माळीला होम हवन घरात अवश्य करा आणि संबळ लावून मात्र आपल्या घरात आरती झालीच पाहिजे, म्हणून ह्या गोष्टीचा नियम पाळा। जगदंबा तुम्हाला त्वरित प्रसन्न होईल। 9 दिवस देवीला कोणती फुलं आणि माळा माता भगवतीला अर्पण करायच्या आहे, चला जाणून घेऊया। तर नवरात्रीत 9 दिवस आपल्याला कोणती फुले अर्पण करायची आहे आणि ह्या फुलांना गाठी किती असाव्यात? नवदुर्गाची 9 दिवस पूजा असते, म्हणून आपल्याला 9 फुलांची माळ तयार करायची आहे। कुठल्याही प्रकारचा सुईचा उपयोग आपल्याला यामध्ये करायचा नाही। गाठी मारून आपल्याला फुलांची माळ तयार करायची आहे। चला जाणून घेऊया फुलांचे नाव काय। पुढील प्रमाणे, सर्वप्रथम पहिल्या दिवशी आपल्याला जे फूल व्हायचे आहे ते पिवळ्या रंगाचे असावे। पिवळ्या रंगाचे कोणतेही फूल चालेल, झेंडू, शेवंती किंवा सोनचाफा। दुसरा दिवस पांढऱ्या रंगाचे फुले, अनंत, मोगरा, चमेली इत्यादी। तिसरा दिवस निळ्या रंगाचे फुलं, गोकर्ण किंवा कृष्णकमळ। चौथा दिवस तिळाची फुले, आबोलीची फुले इत्यादी आपण वाहू शकतो। 5वा दिवस बेलपत्र किंवा कुंकवाची माळ। 6व्या दिवशी आपल्याला कर्दळीची फुलं व्हायची आहेत। 7व्या दिवशी आपल्याला झेंडूची नारंगी फुलाची माळ व्हायची आहेत। 8व्या दिवशी तांबडी फुले व्हायची आहेत। यामध्ये कमळ, जास्वंद किंवा गुलाब किंवा आपण रक्तवर्ण पुष्प म्हणजेच लाल रंगाचे फुले आपण वाहू शकतो। 9व्या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन माळ आपल्याला व्हायची आहेत किंवा वस्त्रमाळा, रक्तमाळा व्हायचे आहेत किंवा लाल रंगाचे झेंडूचे फुले वाहू शकतो। इत्यादी फुलांनी भगवतीची सेवा केल्याने नवरात्रीच्या 9 दिवसाचे 9 माळींची सेवा लावेल। जय जगदंबा। नवरात्रीच्या 9 दिवस देवी आईची पूजा पूर्ण विधियुक्त केली जाते। या दरम्यान देवी आईच्या 9 वेगवेगळ्या स्वरूपांची पूजा केली जाते। देवी आई आपल्या घरात आशीर्वाद देण्यासाठी वास्तव्यास असते। जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास ह्या काही उपायांनी अवलंबून ह्या दोषाला दूर करू शकतात। घरातील नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी नवरात्रीच्या 9 दिवसात घराच्या मुख्य दारावर स्वास्तिक काढावी। त्याशिवाय घरातील मुख्य दारावर श्री गणेशाचे चित्र देखील लावावे। ह्यामुळे कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात। घराच्या मुख्य दारावर स्वास्तिक बनवल्याने घरात सकारात्मकता राहते आणि सर्व थकलेली कामे होऊ लागतात। आंबा आणि अशोकाच्या पानांची माळ बनवून मुख्य दारावर बांधून घ्या। नवरात्रात आंबा आणि अशोकाच्या पानांची माळ बनवून मुख्य दारावर लावल्याने घरात असणारी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते। घरात सकारात्मकता येऊन सुख शांती नांदेल। घराच्या मुख्य दारावर किंवा प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावलं काढावे। नवरात्रात मुख्य दारावर लक्ष्मीचे पावलं काढावे। असे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते। नवरात्रीच्या एखाद्या दिवशी लक्ष्मीच्या देवळात जावे आणि केशरी भात अर्पण करावे। असे केल्याने घरातील सर्व अडथळे दूर होतात आणि देवी आई लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात। नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करणे अवघड नाही। भक्तिभावाने देवीची उपासना केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो। त्याच प्रकारे नवरात्रीच्या 9 दिवसात देवीला वेगवेगळे नैवेद्य दाखवण्याचे देखील विधान आहे, म्हणून नवरात्रीत दर तिथीला देवीला ठराविक नैवेद्य दाखवून आपण त्यांची आराधना करू शकता।
नवरात्रीचे 9 दिवस 9 नैवेद्य देवी आई प्रसन्न होऊन आशीर्वाद देईल. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी आईला साजूक गाईचं तूप अर्पित केल्यानं चांगलं आरोग्य आशीर्वाद मिळतो आणि आपलं शरीर निरोगी राहतं. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य द्यावा आणि ती साखर घरातील सर्व लोकांनी द्यावी. असे केल्याने वय वाढते. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेल्या खिरीचे नैवेद्य आई देवीला दाखवून ती एखाद्या ब्राह्मणाला दान करावी. यामुळे दुःखाचा नाश होऊन आनंदाची प्राप्ती होते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी आईला मालपुआचा नैवेद्य दाखवावा आणि देवळातील ब्राह्मणाला दान द्यावे. यामुळे बुद्धी कौशल्य विकसित होऊन निर्णय घेण्याची क्षमता वाढते. नवरात्रीच्या 5व्या दिवशी देवी आईला केळाचा नैवेद्य दाखवावा. यामुळे शरीर निरोगी राहते. नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवी आईला मधाचा नैवेद्य दाखवावा, ज्यामुळे आपली आकर्षण शक्ती वाढ होते. नवरात्रीच्या 7व्या दिवशी देवी आईला गुळाचा नैवेद्य दाखवून ब्राह्मणाला दान दिल्याने शोक दूर होतात आणि अचानक आलेल्या संकटांपासून संरक्षण होते. नवरात्रीच्या 8व्या दिवशी माता राणीला नारळाचा नैवेद्य दाखवून नारळ दान करावे. यामुळे मुलांशी निगडीत अडचणी दूर होतात. नवरात्रीच्या 9व्या दिवशी तिळाचा नैवेद्य दाखवावा आणि ते ब्राह्मणाला दान द्यावे. यामुळे मृत्यूच्या भीतीपासून आराम मिळेल. त्याचबरोबर अघटित घटनांपासून देखील संरक्षण होईल. नेहमी निरोगी राहण्यासाठी 108 वेळा खालील मंत्राचा जप करावा. हे मंत्र आपल्या अनेक आजारांना दूर करून आपल्याला निरोगी राहण्यास मदत करते. मंत्र आहे: ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सुधा नमस्तुते. आर्थिक फायद्यासाठी नवरात्रीच्या 9 दिवसापर्यंत पिंपळाच्या झाडाच्या पानावर रामाचे नाव लिहा आणि ते पान मारुतीच्या देवळात अर्पण करावे. यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारणा होईल. मुलांना वाईट दृष्टीपासून वाचवायचे असल्यास नवरात्रीमध्ये हनुमान चालीसाचे सतत जप करावे आणि मुलांच्या डाव्या पायावर बजरंग बलीला अर्पण केलेले काजळ आणि कपाळी हनुमानजींचा सिंदूर लावावा. आपण बेरोजगार असल्यास आणि कामाच्या शोधात असाल तर नवरात्रीत भैरव बाबांच्या देवळात प्रार्थना करावी. आपल्याला ही नोकरी मिळवण्यासाठी निश्चित मदत करेल. सर्व प्रकारच्या सौख्य आणि समृद्धी, यश, आनंद आणि प्रेम मिळवण्यासाठी आपल्याला देवळात शिव पार्वतीची मूर्ती स्थापित करावी. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका.